पत्रकार परिषदेचं थेट प्रक्षेपण आपण बघणार आहोत। शरद पवार पत्रकारांशी संवाद साधतील। काय झालं सर, आपण राष्ट्रवादीत फूट नाही म्हणून पक्ष निवडणूक आयोगाला कळवलं होतं। कालही कळवलंय, त्याचं आमचं तिथं त्यांनी आम्हाला काही प्रश्न विचारले, त्यांनी मला नोटीस पाठवली इलेक्शनच्या विषयी आणि त्या नोटीसचं उत्तर मी दिलेलं। जयंत पाटील साहेब म्हटले की राष्ट्रवादीमध्ये कुठली फूट पडलेली नाही, सगळी राष्ट्रवादी एकत्रच आहे। मात्र काही लोक भाजप सोबत आहेत, काही लोक भाजपच्या सत्तेच्या बाहेर आहेत। नक्की काय असं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राजकीय धोरणामध्ये भाजपच्या विरुद्ध असोसिएशन हे बसत नाही आणि त्यामुळं आम्ही कुणीही भाजपच्या बरोबर नाही। आमच्यातल्या काही सहकार्याने एक वेगळी भूमिका घेतली आहे, त्याच्यात काही परिवर्तन होईल का असा प्रयत्न काही आमचे हितचिंतक करतात आणि त्यामुळे ते सुसंवाद साधायचा प्रयत्न करतात। पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून मी स्वच्छ भूमिका या ठिकाणी सांगतो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजपच्या बरोबर जाणार नाही। सर, इंडियाचा पुढचा आता प्लॅन काय असणार आहे, कशा पद्धतीचं? 31 तारखेला मुंबईमध्ये एक प्राथमिक अजेंडा ठरवायची बैठक आहे आणि 1 सप्टेंबरला सकाळी 10 वाजता मुंबईच्या हयात हॉटेलमध्ये येथील सगळ्या नेत्यांची बैठक आहे। साधारणतः या बैठकीमध्ये 30 ते 40 नेते वेगवेगळ्या राजकीय पक्षाचे आणि इंडियामध्ये एकत्रित काम केलं पाहिजे असं म्हणणारे एकत्रित येतील। ही बैठक मी स्वतः आणि उद्धव ठाकरे आणि नाना पटोले या सगळ्यांनी आयोजित केलेली आहे। या बैठकीचं निमंत्रण आम्हाला तिघांच्याकडून त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे आणि अनेक प्रश्न आहेत, तर आत्ताच्या 2 बैठका झाल्या, चर्चा झाल्या। आता काही इश्यूज घेऊन त्या इश्यूजवर चर्चा करायची गरज आहे आणि त्याच्यात उद्याची नीती काय हे ठरवायची आवश्यकता आहे। त्यासाठी ही नीती अत्यंत महत्त्वाची। भाजप ज्या पद्धतीनं वेगवेगळे पक्ष फोडण्याचं काम करतोय, तरीही इंडियाला ताकद मिळेल का? काय जनतेतून काय तुमचा कौल वाटतो? आम्हाला आमचा अनुभव असा आहे की लोकांचा चांगला प्रतिसाद आहे। फोडाफोडी सत्ताधारी पक्ष करतोय, सत्तेचा गैरवापर करतोय, माझ्या मते सामान्य लोकांना ते पसंत करत आहे आणि त्याचे परिणाम ज्या वेळेला मत देण्याच्या संबंधीची वेळ येईल त्यावेळी सामान्य लोकांकडून त्यांना सहन करावं लागते। अविश्वास ठरावावर जे उत्तर दिले नरेंद्र मोदींनी ते समाधानकारक आहे का, की ज्या पद्धतीने जे इश्यू चालू आहेत देशामध्ये आणि त्याच्यावरून गदारोळ आहे? मणिपूरचा प्रश्न देशाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे। मणिपूरचा पलीकडे म्यानमारचा देश आहे, तो सर्व नॉर्थ ईस्ट जो आहे तो सेन्सिटिव्ह भाग आहे। पलीकडे चायना आहे, काही ठिकाणी पाकिस्तान आहे, काही ठिकाणी म्यानमार आहे आणि त्यामुळं आत्तापर्यंत संसदेमध्ये हा जो नॉर्थ ईस्टची सगळी राज्य आहेत त्यांचा कुठलाही प्रश्न आला तर तो गांभीर्यानं त्याच्याकडे बघायचा हा दृष्टिकोन सगळ्यांनी स्वीकारलं। त्याच्यात राजकीय फक्त ही कुणी मांडली नाही, देशाच्या हिताचं काय हे त्या ठिकाणी मांडले। दुर्दैवानं प्रधानमंत्र्यांनी त्या ठिकाणी ज्या दिवशी जे उत्तर दिलं 2.5 तास का 3 तास नक्की व्हायची नाही, पण त्या उत्तरामध्ये मणिपूरचा बद्दलचा उल्लेख नीट केला नाही, पुरेसा केला नाही आणि बाकीच्या सर्वांनी त्यांचा जे स्पीच होतं त्या स्पीचमध्ये राजकीय प्रश्न, लोकांची दुखणी या सगळ्या गोष्टीकडे भरपूर नव्हतं। राजकीय त्याच्यातून कसे हल्ले करता येतील या प्रकारची भूमिका त्यांनी केली, ही भूमिका योग्य नव्हती देशाच्या दृष्टीने। सर, अजित पवार जर आपले पुतणे आहेत असं तुम्ही म्हणालात, मग गुप्त बैठक घेण्याचं काय कारण होतं? होतं कशी बैठक?
बैठक असं माझ्या घरी किंवा मी कोणाच्या घरी ही काही गोष्ट बैठक आहे. या बैठकीमुळे काय संभ्रमता झाली सगळी तुम्हाला उद्योग नाही. मोदी साहेब म्हणत होते की पवार साहेब यापूर्वीच पंतप्रधान होऊ शकले असते. काय नेमकं तुम्हाला कशासाठी त्यांचं असं वारंवार हे सांगा? त्यांच्यासोबत त्यांनी सांगितलं मला यांच्यावर जाऊन काय व्हायचं नाही. बऱ्यापैकी पक्ष आहे तो आता आपला बऱ्यापैकी पक्ष जो आहे तो सत्तेमध्ये आहे, तरीही दुसरी बाजू विरोधकाची पण आपण बजावताय. लोकांमध्ये संभ्रम आहे, नक्की काय असं समजावं असे वातावरण लोक उद्यासाठी ज्यावेळेला मतदान देण्याचा प्रसंग येईल त्यावेळेला योग्य निर्णय घेतील. सांगोला असं आहे की आमचं स्वच्छ मत असं आहे, कुणी एकच आम्ही असो किंवा होतो किंवा पुढं होऊ, पण हे सगळे होताना भाजप ही विचारधारा आमच्या चौकशीत बसत. आज आपल्याला अजित पवारांबरोबर गेलेले बबनराव शिंदे असतील, यशवंत माने असतील, दीपक दिसले स्टेजवर, ते सगळे आपल्या सोबत होते. नाही स्टेजवर दिसले कार्यक्रमात हो पाहिलं तिथं ते असे गेले, तुम्हाला भेटायला आले होते. ते असे गेले. जुने सहकारी सर, आपले जुने सहकारी विजयदादांची तुम्ही विचारपूस केली. त्याचे आजारी असून कळलं. आता मी आणि जयंतराव जसा जसा त्यांच्या घरी त्यांना विचून सुद्धा राहणार. एकेकाने आपलं सहकार्य असे काही वेगळी भूमिका घेतली असे, पण शारीरिकदृष्ट्या त्यांची काय अडचण असेल अशा वेळेस सुसंस्कृत माणसं त्यांच्याशी सुसंवाद ठेवणं त्याच्यात काही गैरज नाही. ते आहेच हे कळल्यावर मी अगत्याने जाऊन त्यांची चौकशी केली आणि त्यांना सांगितलं की जाताना आम्ही दोघं येतो इथून साहेबांच्या ईडी संदर्भात स्वतःच पुन्हा चर्चा यायला लागलेल्या आहेत. साहेबांच्या ईडी नोटीस संदर्भात पुन्हा चर्चा यायला लागलेल्या आहेत. त्यामुळे असं आहे की सध्याच्या सत्तेचा वापर तसा चुकीच्या पद्धतीने केला देशात ईडी, सीबीआय आणि तत्सम संस्था या अखंडपणानं विरोधकांच्या विरुद्ध वापरणं, त्यांना नोटीसेस देणं, त्यांना नावमेद करणं हे काम चालू आहे. पण त्याला भक्कमपणाने तो देण्याची आमची तयारी. सर घर वापसी सुरू झाली, लोक यायला लागलेत परत जे बाजूला गेले ते. असे लोक भेटतात, काही लोक दुःखी आहेत, त्यांना असं वाटतं की हे झालं आमच्याकडून, ते झालं नसतं तर बरं झालं असतं. डायरेक्ट बोलत नाही, तर पुन्हा वाजवत ते सांगतात की झालं गेलं आता सांभाळून घ्या. 24 नंतर 24च्या आधी चुका सुधारून घेतील असं वाटतंय. नवाब मलिकांसोबत काय बातचीत झाली का साहेब? चुकीच्या बाबतीत महाराष्ट्राचा जर विचार केला तर या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाचा जो पक्ष आहे या तिघांच्या हातात महाराष्ट्राची सूत्र जनता देते. नवाब मलिकांसोबत काय बातचीत झाली? राजकीय संन्यास घेणार असं आपली काय चर्चा झाली? माझी त्यांचं घेतच नाही, कारण मी चौकशी आज केली होती पण त्यांनी सोडलं नव्हतं. अजून त्यांना जेलच्या बाहेर येऊन दिलं. त्यांना सोडवायसाठी खूप प्रयत्न आपण केले होते. म्हणून सगळ्यांनी केले होते. चांगली गोष्ट आता सोडायचा निर्णय घेतला असं वाटतं. आणि दुसऱ्यानं तो एकच आहे की ठराविक काळासाठी, त्यामुळे पुढं काय होतं माहिती नाही, पण त्यांना याच्यावर बोलू असं प्रत्यक्ष भेट झाली. सर राहुल गांधी आता त्यांचं परत खासदार झालेले आहेत. मग पंतप्रधान पदाच्या चेहऱ्यासाठी वादविवाद काय होऊ शकतील? वाद अजिबात नाही. आता फक्त आहे त्यांच्या हातात सत्ता, ती त्यांच्याकडून काढून घेतली पाहिजे, बदल पाहिजे, या एका विचारावर आम्ही सगळे एक आहोत. ठाणे रुग्णालयामध्ये मोठ्या प्रमाणात रुग्ण दगावत आहेत. एकीकडे मोफत उपचाराची गोष्टी, एकीकडे मोफत उपचार केले जातात असं सांगितलं जातंय. मात्र आज झाले तिकडे ठाण्याला 17 जण गेले मुख्यमंत्र्यांच्या. सोलापूर जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीची मला इथे जास्त माहिती नाही, पण तुम्ही सांगता तो आकडा असला तर भयंकर आहे. आणि ते ठाण्यामध्ये म्हणजे मुंबईच्या जवळ मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात हे जर घडत असेल चिंता त्यांना ते राज्य कसं चाललंय याचा हा नमुना आहे. चला धन्यवाद. थँक्यू सर. एक मिनिट साहेब, एक मिनिट.
इथे एक छोटासा ब्रेक घेऊया आणि लगेच भेटूया